सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. काही दिवसांपूर्वी सचिन मिसाळ यांचा मोठा अपघात झाला. त्यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. त्यांच्यावर गरीब वंचित लोकांचे आशीर्वाद असल्याने ते सुखरूप राहिले असे ते मानतात. हा त्यांचा पुनर्जन्म असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी समाजसेवेसाठी आपले जीवन अर्पण करण्याचा निर्णय घेतलाय. याच पार्श्वभूमीवर सचिन मिसाळ यांनी हेल्पलाईन ग्रुप सुरू करणार आहेत. या उपक्रमातून ते गोरगरीब, आदिवासी आणि गरजू नागरिकांना मदत करण्याचे ध्येय ठेवत आहेत. त्यांचा हा उपक्रम समाजातील वंचितांसाठी, गरिबांसाठी, आदिवासी लोकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. समाज जागृतीचा भाग म्हणून त्यांनी नुकताच छावा हा ऐतिहासिक चित्रपट 500 लोकांना दाखवला. संभाजी महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे, त्यांचे बलिदान आणि शौर्य नवीन पिढीला प्रेरणा द्यावे यासाठी त्यांनी हा चित्रपट स्वखर्चाने दाखवला. या उपक्रमामुळे संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सचिन मिसाळ यांचे हे समाजकार्य निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. अपघातातून जिवंत बचावल्यावर त्यांनी स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी समाजाकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नमस्कार, बीजी 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता आपण आता कर्जत तालुक्यातील उकरूळ ह्या गावी आलेलो आहे आणि उकरूळ ह्या गावी सचिनदादा मिसाळ यांच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि आत्ताच चालू याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट हा पूर्ण प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सचिनदादांनी संकल्प केलेला आहे की पूर्ण गावकऱ्यांना, ग्रामस्थांना ते आज हा सिनेमा दाखवणार आहेत. त्यासाठी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या मनामध्ये कशा पद्धतीत संकल्पना आलेली आहे. दादा, नेमकं काय सांगाल आज आपण? नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. पिक्चरचं कारण असं की बऱ्याचशा लोकांनी पिक्चर बघितलेलं असेलच, पण गावं खेडी असं असतं की महिला असतात, मायमाऊली असतात, छोटी मुलं असतात. प्रत्येकालाच पिक्चर बघायला सिनेमाघरामध्ये नाही जमत जायला. तर मला असं वाटलं की खरोखरच आपली हिंदू संस्कृती आणि संभाजी महाराज, मी मागे पण बोललो होतो की शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच अगदी ठाऊक आहे, पण संभाजी महाराजांचा इतिहास हा जनतेपर्यंत पोचावा. आणि सगळीच लोक पुस्तक वाचत नाही किंवा इंटरनेटचा जमाना आहे, हे पण कोण नाही, शक्यतो बऱ्याचशा लोकांना नाही त्या जमान्यामध्ये जगता येत, म्हणजे घरच्या माऊली थोडक्यात. तर पिक्चरच्या स्वरूपात त्यांना दाखवणं योग्य वाटेल असंच मला वाटलं आणि ही संकल्पना मला आली आणि मी आज हे काम केलं. गेले अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय तुम्ही सोशल वर्क म्हणा किंवा उद्योजक म्हणा आणि समाजसेवा ही तुमच्या हृदयामध्ये आहे. काही आता 4-5 दिवसापूर्वी तुमचा म्हणजे म्हण आहे ती मराठीमध्ये, देव तारी त्याला कोण मारी. तुमचा फार मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. तुमच्या गाडीचा चुरा म्हणाला तरी हरकत नाही असा झालेला आहे, तरीसुद्धा तुम्हाला जीवदान मिळालेलं आहे. मग हे कशा पद्धतीत मिळालेलं आहे? ही लोकांची पुण्याई म्हणायची की काय म्हणायचं, नक्की काय सांगा? आता मी काय सांगू शकतो, असं सांगू शकतो की आशीर्वाद, बाकी काय सांगू शकतो मी. मला याच्यापेक्षा असं काय नाही बोलायचं, पण मी वाचलो. आज तुम्ही चित्रपट दाखवण्याचा संकल्प केलेला आहे, ही मनामध्ये कशासाठी आपल्यासाठी भावना निर्माण झालेली आहे आणि एकीकडे तुम्ही शिंदे गटाचेही कार्यकर्ते आहात. नेमकी संकल्पना आपली काय आणि पुढचा आपला हेतू काय असणार आहे, ह्याबद्दल नेमकं काय सांगताय? हेतू असा माझा काही नाही आहे. संकल्पना फक्त संभाजी महाराज पोहोचावा हीच संकल्पना. आणि म्हणायला गेलं तर शिंदे गट, हो नक्कीच मी सांगू शकतो, मी शिंदे गटाचं काम करतो. नुकताच इलेक्शन पार पडलेलं आहे. मोठ्या रेसमध्ये आपले शेट होते, म्हणजे आमदार साहेब, यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा विजयी पण झालेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की ते माझे आधारस्तंभ आहेत आणि खूप मदत त्यांची आम्हाला नक्कीच असते. आणि तुम्ही म्हणाल की पुढची काय इच्छा वगैरे, असं काही नाही आहे. जे आमदार साहेब बोलतील की सचिन तू काय करायला पाहिजे, तर मी त्यांच्या
त्यांच्या पुढे मी माझं काय नसणार आहे, ते बोलतील ते माझी तयारी असणार, अगदी कुठलीही तयारी असणार किंवा नसेलसुद्धा. जर त्यांच्या प्रतिक्रियेनंतर माझी पुढे काय प्रतिक्रिया नसणार. आता याच्या पुढे आज तुम्हाला समाजासाठी आत्तापर्यंत तुम्ही काम करत असताना आज तुम्हाला जीवदान मिळालेलं आहे आणि हा समाजाचा आशीर्वाद आहे, लोकांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. हा आशीर्वाद आज तुम्हाला भक्कम मिळालेला आहे आणि याच्या पुढेही आपण समाजसेवा कशा पद्धतीत कराल आणि लोकांसाठी कुठले कुठले उपक्रम राबवाल ह्याबद्दल आपण काय सांगाल? मला जीवदान मिळाला हे मला माझी पुण्याई असेल की काय असेल हे मला नाही बोलायचं. फक्त मी एवढंच सांगू शकतो की मला आशीर्वाद खूप चांगला मोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळाला. माझे मित्र असतील, आता बरोबर बसले सगळे माझे मित्र आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद तर नक्कीच आहे. मोठ्या लोकांचा पण म्हणजे वडीलधाऱ्या लोकांचा, या मायमाऊलींसाठी मला असं प्रत्येक वेळेस करावं असं वाटतं. मी जे उपक्रम केलेले आहेत ते मला आता नाही सांगायचे, पण मी केलेत, त्यांच्यासाठी केले असतील. चला ते झाले, ते मागे गेले. पण यापुढे सुद्धा मला समाजसेवेची खूप इच्छा आहे आणि मी अगदी मनापासून समाजसेवा करण्याची इच्छा मनातून व्यक्त करतो. आणि बोलायचं झालं तर आता आम्ही मित्रमंडळी, आमचे हे मित्र आहेत, अजून माझे मित्र आहेत, बाहेर बसलेत आणि कोणाला वेळ नाही मिळाला, कोण कामावर आहे. आता आम्ही मागेच आमचं बोलणं झालेलं आहे, आम्ही एक ग्रुप ओपन केलेला आहे, पण त्याची आम्ही ओपनिंग अजून केली नाही. काही दिवसानंतर आमच्या नाक्यावरती ऑफिस होईल. त्या कार्यालयावरती आमच्या ग्रुपचं सिम्बॉलसुद्धा ओपन होईल आणि त्या ग्रुपचा एक लीडर, म्हणजे मला असं लीडर नाही बोलायचं, पण चला मी एक पुढे असेल, कारण माझी मित्रमंडळी माझ्याबरोबर नेहमीच असतात आणि लीडर नाही म्हणता येणार, पण मी चला एक मला कुठेतरी जास्त हौस आहे आणि माझ्याबरोबर ती पण लोकं असतात, तर मी एक एनी टाईम हेल्प यू असा ग्रुप ओपन करतो आहे. त्यामध्ये माझे सगळे सवंगडी असणार आणि याच्यामधून मी जेवढी मला माझ्याकडून मदत करता येईल गोरगरिबांना किंवा अगदी कशाचीही मदत जी माझ्या पद्धतीत किंवा माझ्या कुवतेनुसार मला जेवढं करता येईल तेवढं मी नक्कीच करेन. अगदी कोणाकडे हात न पसरता मी ते प्रयत्न नक्कीच करत राहील. यापुढे असं वाटतं की मी खरोखर या संकल्पनेमध्ये खूप पुढे जावं. मला असं वाटतं पुढे म्हणजे मला काय पैसे नाही कमवायचे, पुढे म्हणजे असं की माझं नाव व्हावा की सचिन मिसाल किंवा त्यांचे मित्र हे चांगलं काम करत आहेत. त्यांचा एनी टाईम हेल्प यू ग्रुप खूप छान आहे आणि खरोखरच आम्हाला रात्री अपरात्री किंवा अगदी गोरगरिबांना आमच्या आजूबाजूला वाड्या असतील, आदिवासी वाड्या असतील, त्यांच्यासाठी कधी बऱ्याचशा गोष्टी खूप छोटे प्रॉब्लेम त्यांच्या असतात, पण नाही कोणाला सॉल्व करतायत. म्हणजे करता नाहीत म्हणजे कुणाच्या वेळेनुसार, तर आर्थिक असेल किंवा काय असेल, जेवढं माझ्याकडून करता येईल ते मी माझ्या स्वखर्चाने किंवा माझ्या मित्रांच्या खर्चाने आम्ही प्रयत्न नक्कीच करू. एवढीच फक्त आमची इच्छा. तर हे होते आपल्यासोबत सचिनदादा मिसाळ आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत. आणि आज त्यांना 6 दिवसापूर्वी त्यांना ॲक्सिडेंट झाला होता. त्यांना लोकांचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना पुनर्जन्म म्हणजे जीवदान मिळालेलं आहे आणि त्याचसाठी ते हेल्पलाईन हा त्यांचा तो ग्रुप खोलत आहेत आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सचिनदादा यांच्या माध्यमातून पुऱ्या होणार आहेत. तर त्या पुऱ्या होण्यासाठी आपल्या BG 24 तासच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देऊया. माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज बनवून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.